युगायुगांची नाती हळव्या या रेशीम गाठी जरी साथ सप्त जन्मांची निशब्द तरी पण प्रीती अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन हे कसे अनोखे बंधन हे कसे अनोखे बंधन लिहितात वादळे किती खरी बेभान संचार त्यांचा तिरी होते अशी परी ती वेळ का खोडी नियतीत गुंतते का प्रीत कोवळी अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन हे कसे अनोखे बंधन हे कसे अनोखे बंधन आपल्या दोघांची आहेत ना ग टिल्लू पिल्लू आपली तू सतत काय कशी रिॲक्ट होते नेहमी माझी नाही आपल्या पोरांची तरी ग येऊ देत की जरा तुला आणि हे सगळं ऐकून आपली खात्री पटली असेल ना तर ताबडतोब जाऊया आपल्या सुकन्याला घेऊन येऊया आपण आपलं नाक कापलं जाण्याच्या आधी किंवा त्या सबमिशनचा इथे फोन येण्याच्या आधी त्यांची बोलणी खाण्याच्या आधी आपण ताबडतोब तिथे जाऊया. मी रागवले ना तर राजन कावरा बावरा होतो. माझ्या मनाविरुद्ध कोणी बोलू लागलं की तो कासावीस होतो. श्री तुला खरं सांगू तुझा चेहरा एकदम बोलका आहे. तुझा राग तुझा आनंद सगळं तुझ्या चेहऱ्यावर दिसत. आत एक बाहेर एक असं तुझ्यात नाही. पण लल्लाचं तसं नाही. जे तिच्या ओठावर आहे ते तिच्या मनात नाही. खोटं वागणं खोटं हसणं खोटं बोलणं हे तिला सहज जमतं. तुम्ही हे ललना पुराण मला का सांगताय? कारण ललना तुला कळायला हवी म्हणून. एकदा का तुला ललना कळली ना मग आपल्यात कधीच गैरसमज होणार नाही. श्री ललना मॅनिप्युलेटिव्ह आहे कॅल्क्युलेटिव्ह आहे. गोष्टी जमून आणण्याचा सारखा तिचा प्रयत्न असतो. तिला वाटतं की मला काहीच कळत नाही मला मॅनेज करता येतं हा तिचा ठाम विश्वास आहे. हे सगळं माहिती असून तुम्ही तिला मित्र मानता? होय तिच्यामुळे मी माझ्या बिझनेस मधला ताणतणाव बेअर करू शकतो. खरं बघायला गेलं ना तर तिच्यामुळे मी शिकलो कसं समोरच्याला झेलायचं पेशन्सनी हँडल करायचं. याचा अर्थ मी तिला उत्तेजन देतोय असं नाही. एक लक्ष्मण रेखा मी सतत पाळली. श्री माझी फक्त एकच चूक झाली. मी तिला आमच्या मैत्रीची मर्यादा शिकू शकलो नाही. मला त्याच मर्यादा तिला जाणून द्यायची पण अपमान करून किंवा मन दुखवून नाही ग. पण ह्यामुळे बघितलं ना ती कशी वागतेय. फक्त त्याचीच तर जाणीव करून द्यायची तिला. नात्याचं महत्व तिला पटवून द्यायचं. श्री मला फार नाही ग मला फक्त 2 किंवा 3 दिवस पाहिजे. मलाही तिची अशी कोंडी केलेली आवडत नाहीये. तुमची यातून सुटका व्हावी आपण एकत्र यावं म्हणून मी हे नाटक केलं. मग प्लीज प्लीज आता थांबवू सगळं नाटक प्लीज. जिथे ललना आहे तिथे गुंतागुंता आहे. मी तयार केलेला गुंता फक्त मीच सोडवू शकते इतर कोणीच नाही. राजश्री तर मुळीच नाही. ललना नेहमी शह देते. तिला शह देण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर ती त्याला मात देते. ललना नेहमी जिंकत आली आणि ती जिंकतच राहणार. कारण खेळातला राजा
हा ललनाच्या हातात आहे. राजन सबनीस प्रत्येक वेळी ललनाची बाजू घेत असतो. अरे आनंदा, एक मिनिट. अरे तुला काही होतंय का? धक्का. हा? धक्के. अहो मी बरेच धक्के सहन केलेत ना आजपर्यंत. अहो आबासाहेबांचे धक्के सहन केलेत हो मी. पण हा धक्का म्हणजे श्री, तुझं त्याच्यावर प्रेम आहे हे ठीक आहे, पण त्याचं काय? ए अगं बोल ना पटापटा. हसते काय लाजते काय, बोल की. त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे. हे बरं. कधी झाला हा साक्षात्कार? झाला गावालाच, पण खात्री पटली तेव्हा तेव्हा तू ललनाची शाळा घेत होतास. शाळा म्हणे, उलट त्या बायानेच माझी शाळा घेतली. हा, पण आपल्याकडे एक मोठा सबूत आहे बर का. ती लल्लू जे जे काही बोलली आहे की नाही, ते सगळं मी ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवलंय. मग तिच्या लक्षात नाही आलं? नाही, आबासाहेबांना फोन करत होतो ना मी. त्यांना कशाला फोन करत होतास? दुर्गे, ते फक्त नाटक करत होतो रेकॉर्ड करण्यासाठी. ती जे काही बोलली आहे त्यातला शब्द शब्द रेकॉर्ड केला याच्यात. बोला, वाजवायची का टेप? नको. का? अगं सबळ पुरावा आहे की हा. आता ठेव तुझ्याकडे, जर अगदीच गरज लागली तर मग वागतो. पण ते म्हणालेत ना त्यांना वेळ हवाय, मग तो देऊ ना आपण. शेवटी काही झालं तरी त्यांनी तिला आपली मैत्रीण मानले. हा, तू दारुडे म्हणून मला झेलला, ते तिला खोटरडे म्हणून झेलताय. बाकी दोघं एकदम सारखे आहात हा तुम्ही. अगं असं जर असेल तर तू उदास का झाली होती? ओ नाना, मी सांगतो, यांना सोडून जावं लागतंय ना म्हणून. आता तूही माझी मस्करी करतोयस? तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, तर मग आपण काही न ठरवता गावाला का परत जायचं? सांगितलं ना, त्यांना थोडा वेळ हवाय, फक्त 3-4 दिवस. नाना, ललना केविलवाणी झालेली त्यांना नाही भगवत. अरे च्छा, ती ललना पण मला हेच म्हणाली. मला सांगते कशी बया, आपण जेवढी तिची कोंडी करू ना तेवढी राजांची सहानुभूती मिळेल तिला. चांगल्या माणसांच्या मनात त्यांच्या मित्रांबद्दल नेहमी सहानुभूती असते, जशी तुझ्या मनात माझ्याविषयी. तू माझ्या एका शब्दावर सगळं सोडून धावत आला. मी तुझी खूप आभारी आहे. ए राजेश्री, आता काही रडवणार आहेस काय मला? ललनाचा प्रश्न सोडवताना त्यांच्या मनावर कोणतेही दडपण येऊ नये म्हणून आता आपण आपल्या घरी जायचं. ठीक आहे, धीर धर असं मला सांगितलं जातंय. बघूया मला कितपत धीर धरवतोय ते. जाऊया परत, पण हे ढगाळलेलं आकाश लवकरात लवकर निरभ्र होऊ दे. आपण सगळे हात हलवत गावी परत गेलो ना तर काय होईल मला माहित नाही, पण एक नक्की, आमचे आबासाहेब खूप खुश होते. शंभू,
आनंदराव खरंच आश्रमात गेलेत का रे? साहेब जाताना तर असंच सांगून गेले. मनशांती, मनशांतीसाठी ते गेलेत, पण आमची मात्र मनशांती हरवून गेलेत. असं वाटतंय की कुठल्याही क्षणी आबासाहेब करत येतील, पण नाही हो येत ते. नेहमी आम्ही त्यांच्यावर रागवायचो, ओरडायचो, पण आज तेच आमच्यावर रागवून गेलेत. असंच असणार शंभूराव, अगदी असंच असणार. राजश्री त्याची बालमैत्रीण, आमच्या डावपेचामुळे ती दुखावली जायची, आणि त्याचा त्रास नेहमी आम्हाला आमच्या आनंदरावांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचा. ते नशा करायचे म्हणून आम्ही त्यांच्यावर ओरडायचो. आम्ही काय केलं? नशाच केली. अहो, नानांच्या वाडीपायी आम्ही वाहवतच गेलो. त्याचमुळे आनंदराव आता आम्हाला सोडून गेले असणार. आबासाहेब, अहो, नानांच्या चौपट जागा आहे आपल्याकडे. तुम्ही कशाला त्यांच्या वाडीवर नजर टाकताय? नेहमी समजवायचंय आम्हाला. आत्ता आम्ही ठरवलंय, नकोय आम्हाला ती वाडी. आम्हाला फक्त आमचे आनंदराव परत हवेत. शंभू, शोधून काढा आमचे आनंदराव कुठल्या आश्रमात गेलेत. काही करा, पण त्यांना परत घेऊन या. त्यांना म्हणावं, आम्ही तुमची वाट पाहतोय, असाल तसे परत या. नको आम्हाला नानाची वाडी नको. पण तुम्ही परत या आनंदराव, तुम्ही परत या. मी आजपर्यंत मैत्रीच्या अनेक कथा ऐकल्या, अगदी कृष्ण सुदामापासूनच्या कथा ऐकल्या, पण तुझ्यासारखा मित्र नाही ऐकला ना मग पाहिला. अरे, तू तुझ्या मैत्रीसाठी तुझ्या होणाऱ्या बायकोला सुद्धा दुखावलंस. माझ्या मुलाला मी चांगलं ओळखते हा माझा भ्रमच म्हणायचा. आई, असं काहीही नाहीये. मी फक्त माझं दिलेलं वचन पाळतो. वचन? कुणाला दिलंयस वचन? आम्हाला. माझ्या मुलीची काळजी घेईन असं वचन दिलंय त्याने मला, आणि तो ते पाळतोय. मग ती वचनपूर्ती पूर्ण झाली की नाही हे बघायला आलात का तुम्ही आता? आई, नाही, फार लवकर आलात. आई प्लीज. तू गप्प बस. तू जेवढी त्यांची बाजू घेतली होती तेवढी बाद झाली. यापुढे त्यांच्या किंवा त्यांच्या उपद्रवी लेकीचं काही समर्थन केलेलं मला चालणार नाही. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन. फार सहन केलं मी, आता सहन होणार नाही मला. माणुसकी म्हणून जे कंसन दाखवायचं होतं तेही दाखवलं, पण आता डोक्यावरनं पाणी जायला लागलं. मला सांगा मॅडम, समजा माझ्या जागी तुम्ही असता आणि माझ्या राजांनी तुमच्या घरी येऊन असा गोंधळ घातला असता तर तुम्ही खपवून घेतलं असतं? आणि सर, तुम्ही आपल्या मुलांना आपण ओळखतो, निदान आपल्या मुलांच्या स्वभावाचा अंदाज तरी आपल्याला आलेला असतो. मग असं असताना तुम्ही राजनला तिला इथे घेऊन येण्यास का भाग पाडलं? अगं आई, आलेल्यांचा असा अपमान करायचा असतो का? ते वागलेत तसे. खोटारडेपणा केलाय त्यांनी. नाही हो, खरंच नाही.
ललनाने आम्हाला सुद्धा फसवलंय हो. ती बरी व्हावी इतकीच इच्छा होती हो आमची. हा तर नाहीच म्हणत होता या सगळ्याला. पण मी आई आहे हो तिची. पुरे शब्दाने शब्द वाढेल आणि उगाच कटुता वाढेल. तुमची ललना आतल्या खोलीत आहे, तिला तुम्ही घेऊन जाऊ शकता. मॉम, मी किती खुश आहे म्हणून सांगू. सारं काही माझ्या मनासारखं घडतंय. ती दीड दमडीची राजश्री आणि तिचा तो भिकारडा मित्र आनंद माझी कोंडी करत होते, पण मीच त्यांची कोंडी केली. आता जातील निमूटपणे त्यांच्या गावी. राजनला आता निमूटपणे माझ्याशीच लग्न करावं लागेल. फक्त माझ्याशीच मॉम. इतकी एक्साइट होऊ नकोस लाली. तुझ्यासाठी ते आता चांगलं नाही. कम ऑन मॉम, मी अगदी ठणठणीत आहे. खरं सांगू तर मी बरं नसल्याचं नाटक करत होते. खूप तयारी केली होती मॉम, खूप तयारी. सॉरी, मला तुम्हालाही फसवावं लागलं. गंमत म्हणजे तुम्ही सगळेही फसलात. राजनही फसला मॉम. आमच्याशी खोटं बोललीस? आमच्या भावनाशी खेळलीस तू? त्या बिचाऱ्या राजांसारख्या देव माणसाचा विश्वासघात केलास तू. नात्यांचा अपमान केलास तू. मी बायको बनायचंय फसवून. सुमन भानवाडे बाना. खरंच तू अनेकदा पानावर आणायचा प्रयत्न केलास मला, पण मी या नतद्रष्ट लालींच्या नादाला लागले आणि म्हणून हे सगळं घडलं रे. आज सुद्धा मी गप्प बसते ना तर माझ्याच मनात सळ राहील. हिच्यावर चांगले संस्कार केले नाहीत याची. देव, अरे मी हिला जन्माला घातल्याचा पश्चाताप होतोय मला आता. मॉम, गप्पा बस. अगं मी तुला सपोर्ट केला, याचा अर्थ असा होत नाही की एका चांगल्या मुलीची स्वप्न, तिचा संसार तू उद्ध्वस्त करावास. मायेपोटी मी तुझे गुन्हे पोटात घातले, पण याचा अर्थ असा नाही की तू तुझ्या चांगल्या मित्राचा केसांनी गळा कापावास, त्याचा विश्वासघात करावास. शी, अगं मला लाज वाटते तुझी. जन्माला आल्यावरच मारून टाकलं असतं ना तर आज आमच्यावरती ही अपमानाची वेळ आली नसती ग. अगं मूल कसं असावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे राजन आहे, आणि मूल कसं नसावं याचं उदाहरण म्हणजे तू आहेस. एक से अनोखे बंधन, एक से अनोखे बंधन. नाही लाली नाही. अगं तू कधीच कोणाची होऊ शकत नाहीस, आणि म्हणूनच आजपासून आम्ही तुझे कोणी नाही होत. तुझा आणि आमचा संबंध संपला. मॉम, प्लीज मला माफ कर. नाही लाली, यापुढे मी तुला माफ नाही करू शकत.
भावनेच्या भरात मी मूर्खपणा केला. मला तुम्ही हवे आहात. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकणार. खरंच नाही राहू शकणार. मॉम, डॅड, प्लीज मला माफ करा. मी चुकले. मॉम, प्लीज. आईसाहेब, हे काय? आम्ही निघतोय. दिवे लागण्याच्या वेळेस? अहो, लक्ष्मी याची वेळ झालीये. आम्हाला जाऊ द्या ताई. बघितलंस राजन, ललनाला वेळीच न आवरण्याचा हा प्रताप. अगं आई, पण मला समजवू नकोस. समजवायचं असेल तर त्यांना समजव, राजश्रीला समजव. आई, आता त्याची काहीच गरज नाही. आमचं झालंय बोलून. आणि मी, चला मॅडम, येतो आम्ही. कुठे निघालीस? आई साहेबांनी काय सांगितलं ऐकलं नाहीस का? ही वेळ लक्ष्मी घरात येण्याची आहे, बाहेर जाण्याची नाही. अगदी मनापासून बोलतेय मी. या घरची खरी लक्ष्मी तूच आहेस. लल्ला, थँक्स राजन. तू खरंच खूप चांगला मित्र आहेस. खूपच चांगला. मीच तुझ्या योग्य. तुझ्यासाठी राजश्रीच योग्य आहे. हे आलंय माझ्या लक्षात. मला माझ्या चुकाही लक्षात आल्या. हे बघा, लाज वाटते मला माझी. माझ्या मॉमने मला माझ्या चुका नीट समजावून सांगितल्या. मी सगळ्यांची हात जोडून माफी मागते. हे बघ, ह्याची काही गरज नाही. तुला तुझी चूक लक्षात यावी एवढीच आमची सगळ्यांची इच्छा होती. That's it. तुम्ही सगळे मोठ्या मनाचे आहात. मीच मात्र. तुला सांगते राजश्री, हा माझा मित्र आहे ना, तो या सगळ्यांपेक्षा खूप पवित्र आणि मोठ्या मनाचा आहे ग. तो तुला खूप सुखात ठेवेल. माझ्या या मित्राशी तू लग्न करशील ना? खरे बाबा, आता तरी तुम्ही दोघं या पवित्र लग्न बंधनात अडकणार ना? चला, शुभ मंगल सावधान.